एक आवडती सवय असते ना आपल्या माणसाची, ही बेस्ट आहे ह्याच्यातली सवय, ती कोणती सांगाल एकमेकांबद्दलची? कोणती तिची सगळ्यात जास्त सवय तुला आवडते? तिला एखादी गोष्ट पटकन सुचते, म्हणजे काही असेल, प्रेमाबद्दल असेल किंवा कुठलीही सिच्युएशन असेल, माझे सगळे कॅप्शन तीच लिहिते. म्हणजे माझं एकही कॅप्शन मी अंडरलाईन अँड बोल्ड, मी काही लिहायला जात नाही. मी फक्त तिला कॉन्टेंट सांगतो की हे लिहायचंय, मग ती एक लिहून देते छान. आणि तिला ते सुचणं फार महत्वाचं आहे मला असं वाटतं. ती इमोशनली सुद्धा खूप इन्व्हॉल्ड आहे सगळ्याच बाबतीत. म्हणजे माझ्या घरच्यांच्या बाबतीत सुद्धा, तिच्या घरच्यांच्या बाबतीत सुद्धा. मी काही चुकत असेल तर तेवढ्याच हक्काने ती मला सांगत असते. सो त्याच्यामुळे ते फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि न आवडणारी गोष्ट म्हणजे हेच की माझं कधीच ती ऐकत नाही. म्हणजे नाहीच ऐकत ती कंप्लेंट की आता नाहीच ऐकत. म्हणजे सेम गोष्ट जर तू तिला सांगितलीस तर ती कदाचित त्याच्यावर विचार करेल, पण मी जर ती सांगितली तर ती आधी नाही म्हणते की नाही. म्हणजे आता तिला ते टी शर्ट घालायचं होतं मेकअप करत असताना, म्हणजे ते आता आम्हाला अजून 2-3 टी शर्ट घालायचे आहेत. तर मी तिला म्हटलं तू मेकअप नंतर पण घालू शकतेस ना, त्याला प्रेस करून आणूया वगैरे वगैरे. नाही मग ते मेकअपने खराब होईल वगैरे वगैरे. म्हटलं ठीक आहे, ओके. मग मी त्याला 10 मिनिटांनी विचारलं, पण नंतर आपल्याला दुसरे टी शर्ट घालायचं, त्याचं काय करशील? नाही पण तो त्यावेळी मेकअप जाईल ना, सेट होईल ना थोडा बऱ्यापैकी, त्याच्यानंतर ती घालू शकते असं. ओके, असं आहे ते. आवडती सवय, तो खूप चांगला लिस्नर आहे. म्हणजे माझं ऐकतोय किंवा माझंच ऐकावं असं नाही, ओव्हरऑल इन जनरल असं पण आहे. ते तर आहेच, ते तर आहेच, त्याचा ऑप्शन नाही ते तर आहेच. पण इन जनरल सुद्धा ना, म्हणजे आय थिंक डिलिव्हरी बॉयचं प्रमोशन समथिंग चालू होतं आणि पृथ्वीकने पण एका बाईटमध्ये सांगितलेलं की तो म्हणजे संत महर्षी नंतर येतात प्रथमेश परब, तू त्याच्याकडे कुठलाही प्रॉब्लेम घेऊ नये, तू सगळं व्यवस्थित ऐकणार आणि अप्रोप्रिएट सोल्युशन देणार. आणि जेव्हा मी डिस्कवर करायला लागले, माझी ऑफकोर्स मी पण एक फॅन किंवा मी पण एक ऑडियन्स म्हणून त्याच्याशी सुरुवातीला बोलत होते. फ्रेंडशिप पण झाली नव्हती, जस्ट एक तसं रिलेशन होतं. पण जशी त्याची ऑनस्क्रीन इमेज आहे तसं आपण त्याला मजा मस्ती असा रफ अँड टफ, पण तितकाच तो रिअल लाईफमध्ये शांत आहे. सो ते लिसनिंग स्किल त्याच्याकडे खूप भारी आहे आणि ते खूप कमी लोकांकडे असतं. म्हणजे बोलताना नॉनस्टॉप बोलणं सोपं आहे, पण समोरच्याला ऐकून घेणं, समजून घेणं आणि त्याला ते सोल्युशन देणं करेल. सो ती त्याची खूप छान सवय आहे. वाईट आहे आणि असं काही नाहीच आहे, असं काही न आवडती वगैरे नाहीच आहे, म्हणजे आवडतीच आहे. तू मला खरं सांगतेस का? हा म्हणजे नाही असं काही नाहीये. कहाँ से तुम लड़की की तरफ से ना, आप बोलो. अब लड़की हमारी तरफ से. असं नाही करायचं. अगं खरंच नाहीये. सिक्रेट सांगशील मला याचे? अगं नाही खरंच नाही, गुणी आहे तो फार. जास्त होतंय का? नाहीये, नाही गुणी नाही.